भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलंय। त्यांच्या विधानाचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। इतनी यातनाएं दी, इतनी गंदी गालियां दी जो असहनीय थी मेरे लिए। मैंने कहा तेरा सर्वनाश होगा। ठीक 1.25 महीने में सूतक लगता है। जब किसी की मृत्यु होती है या जन्म होता है सूतक लगता है। तो जिस दिन मैं गई थी उस दिन इसके सूतक लग गया और ठीक 1.25 महीने में जिस दिन इसको आतंकवादियों ने मारा उस दिन सूतक का अंत हो गया। साध्वी प्रज्ञासिंहच्या विधानानं वादळ उठला असतानाच भाजपनं मात्र त्यावरून हात झटकले। ते मत साध्वींचं वैयक्तिक मत असल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे साध्वींवर चौफेर टीका झाल्यानंतर आता साध्वींना उपरती झाली आहे। साध्वी प्रज्ञासिंह यांनी अखेर आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे। क्योंकि हम दुश्मन देश के दुश्मनों के मनोबल नहीं बढ़ा सकते। ये हमारे घर की बात है, ये हमारे व्यक्तिगत पीड़ा थी, वो मैंने बोली थी। और हमें ऐसा लगा कि हमारे दुश्मन देश खुश हो रहे हैं, हम देश के दुश्मन और बाकी के सब दुश्मन खुश हो रहे हैं, इसलिए मैंने कहा ये मेरे घर की बात है। घर में अगर किसी प्रकार की पीड़ा होती है तो हम अपने घर में निपट लेते हैं, पर अगर बाहर कोई दुश्मन हमारे खुश हो रहे हैं तो मैं बिल्कुल अपना बयान वापस लेती हूँ और क्षमा भी चाहती हूँ कि हमारे बयान से कभी भी हमारे दुश्मन, देश के दुश्मन खुश ना हो पाए। साध्वी प्रज्ञासिंहला उमेदवारी देण्यावरून शरद पवारांनी भाजपवर टीका केली आहे। प्रज्ञासिंहला उमेदवारी देणाऱ्यांना राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात शरद पवारांनी भाजपवर नाव न घेता टीका केली आहे। भारतमातेचं सुपुत्र भारतीय शक्तीच्या विरुद्ध लढण्यासाठी बलिदान केलेलं आहे। त्या संदर्भात जे कोणीतरी बोललेलं असेल तर या लोकांना या देशाच्या संबंधी यत्किंचित सुद्धा आस्था नाही। पण त्या अशा व्यक्तीला लोकसेवेला उभं करण्याच्या संबंधीची भूमिका एका राजकीय पक्षाने घेतली। त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीयत्वाच्या संबंधीचा विचार मांडण्याचा कवडीचा अधिकार नाही। त्या निर्णयाचा मी निषेध करतो। शहीद हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वींवर चहूबाजूंनी टीका होतीये। करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची जीभ छाटली पाहिजे, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडने दिली आहे। तसंच फेसबुकवर पोस्ट टाकत साध्वीच्या वक्तव्याचा देखील निषेध केला आहे। प्रज्ञासिंह साध्वी हिनं आज जाहीर केलं की करकरे साहेबांना मारल्यामुळं यांचं सूतक सुटलं। याचा अर्थ या देशामध्ये कामटे साहेब असतील, साळसकर असतील किंवा हेमंत करकरे साहेब असतील, यांचे खरे मारेकरी कोण हे आज चित्र स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे भाजप देशभक्तीचा खोटा बुरका आज प्रज्ञासिंह साध्वीनं टराटरा फाडून टाकला। अशा प्रज्ञासिंह साध्वीचं मला तर वाटतं जीभ छाटली पाहिजे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी साध्वी प्रज्ञासिंहवर टीकास्त्र सोडलंय। साध्वी प्रज्ञासिंहचं वक्तव्य देशातल्या शहीदांचा अपमान करणार आहे, संपूर्ण देशानं त्यांचा निषेध करायला हवा, असं भुजबळ म्हणाले। करकरेंच्या संदर्भामध्ये बोलून त्यांनी शहीदांचा अपमान केला आहे। ह्या राज्यातील नव्हे, या देशातील ज्यांनी लोकांच्या संरक्षणासाठी आतंकवाद्यांबरोबर लढताना देह ठेवला, त्यांचा अपमान या प्रज्ञासिंह यांनी केला। त्यांचा मी निषेध करतो आणि सर्व देशाने त्यांचा निषेध केला पाहिजे। त्यांना मतं काय त्यांचं डिपॉझिटच लोकांनी घालवलं पाहिजे त्या अशा वक्तव्याबद्दल। साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वादग्रस्त विधानाचा दिग्विजय सिंहांनी देखील निषेध केलाय। हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटिबद्ध अधिकारी होते। मुंबई दहशतवादी हल्ल्यात लोकांना वाचवताना ते शहीद झाल्याचं सिंहांनी म्हणलंय। निवडणुकीच्या काळात लष्कर आणि शहीद जवानांबद्दल कोणतीही टिप्पणी करू नये, असं निवडणूक आयोगानं सांगितलंय। मात्र त्यानंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांनी हे विधान केलंय। कोल्हापुरात आज स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची इचलकरंजी आणि गडहिंग्लजमध्ये जाहीर सभा होणार आहे। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची गांधी मैदानात संध्याकाळी 6 वाजता
तर इचलकरंजीमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा होईल. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची दुपारी 3 वाजता गारगोटीमध्ये सभा होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन करत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न या सभांच्या माध्यमातून करण्यात येईल. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. मी रझाकार नाही तर शिवरायांचं सिद्दी इब्राहिम असल्याचं वक्तव्य त्यांनी औरंगाबादमध्ये केलं. कोकणातल्या एका सभेतून उद्धव ठाकरेंनी शिवशाही पाहिजे की पुन्हा रझाकारी पाहिजे असा सवाल उपस्थित केला होता. तसंच साध्वी प्रज्ञा सिंहच्या शहीद हेमंत करकरे विरोधातील वक्तव्यांचा देखील त्यांनी समाचार घेतला. यावेळी त्यांनी प्रज्ञा सिंह मुर्दाबादच्या घोषणा देत शहीद हेमंत करकरेंना श्रद्धांजली वाहिली. जो मुझ पर इल्जाम लगाते हैं कि ओवैसी रजाकार है, अरे सुन, मैं रजाकार ना हूं, ना कभी था ना कभी रहूंगा. मेरी रगों में किसका खून बह रहा है? मेरी रगों में सिद्दी इब्राहिम का खून बह रहा है. जिस तरह सिद्दी इब्राहिम ने शिवाजी का बाजू साथ ठहर कर उस वक्त के दिल्ली के बादशाह को शिकस्त दी, इंशाअल्लाह ताला औरंगाबाद की पूरी आवाम दिल्ली के मौजूदा बादशाह को हरा कर रहेगी इंशाअल्लाह ताला. बीड राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसले. औरंगाबादमधल्या उद्धव ठाकरेंच्या सभेत क्षीरसागर यांनी हजेरी लावली. देशाचा विकास करायचा असेल तर युतीला निवडून द्यावं लागेल. शिवसेनेत जातपात बघून तिकीट दिलं जात नाही. आमच्याकडे तर भिंग पाहून जात पाहिली जायची असं क्षीरसागर यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाडमधल्या सभेत मोदींनी जाहीर केलेल्या कॅशलेस धसई गावाची पोलखोल केली. ही पोलखोल करण्यासाठी राज ठाकरेंनी साम टीव्हीच्या बातमीचा दाखला दिला. सभेत राज ठाकरेंनी साम टीव्हीचा धसई गावाचा रियालिटी चेकचा रिपोर्ट दाखवला. कॅशलेस, याच नरेंद्र मोदींनी कॅशलेस गाव पहिलं जाहीर केलं की कॅश या गावामध्ये सगळे व्यवहार हे कॅशलेस होतात. असं जे पहिलं गाव जे जाहीर केलं पालघरमधलं धसई गाव, नरेंद्र मोदींची 5 वर्ष कशात मोजायची जरा मला सांगा. अशी कोणती गोष्ट सांगायची मला जरा सांगा की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव घेता येईल. आणि या सगळ्या गोष्टींवरती कुठचंही उत्तर हा माणूस आत्ता या प्रचाराच्या दरम्यान देत नाहीये. सध्या सोशल मीडियावर राज यांच्या लाव रे तो व्हिडिओचीच मोठी चर्चा आहे. मात्र भाजपनं राजच्या या स्टाईलची खिल्ली उडवली आहे. आमच्याकडेही व्हिडिओ आहेत बरं का असं ट्विट भाजपनं केलंय. मनसे नगरसेवक घेतो फेरीवाल्यांकडून हप्ते असं म्हणत लाव रे व्हिडिओ अशा आशयाचं ट्विट भाजपकडून करण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात टीकेचा भडीमार सुरू केला. सुशीलकुमार शिंदेंनी शरद पवारांना भस्म यावं आणि मी डांबर देतो अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी शिवसेनेत प्रवेश केलाय. काँग्रेसला आपल्या कामाची किंमत नसल्याचं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसात घुसमट होत होती असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या प्रसारासाठी देशभर काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या. शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर मिश्किल टिप्पणी करत टीका केली आहे. विजयदादांनी संघाची हाफ पॅन्ट घालून या वयात पाय आणि उघड्या मांड्या बघायची वेळ आणू नये असं सांगत शरद पवारांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय. माळशिरसमधल्या सभेत शरद पवार बोलत होते. माझी विनंती आहे की तुम्ही थोडं लायसन्स इथं राहा तर हक्काने काळजी फक्त एकच आहे, सरकार होते त्याला काय होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या मतदारसंघात भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यातील लढत शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीत दोन्ही बाजूंचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. लढत वरील दोघांमधली असली तरी प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेच्या सभेत भाड्यानं लोक आणल्याचा आरोप त्यांनी केलाय. बारामतीमधल्या सभेत ते बोलत होते. पाटील होते कोल्हापूरला, मला वाटतं 10 वर्ष पाहिजे. शिवसेनेची पहिली सभा तिथं महिला बसल्या होत्या. एक विषय आजोबाला गेलं ते महिलांना विचारलं का
त्याचे एकाही महिलेला मराठीत बोलते. त्या आणल्या होत्या कर्नाटकात. त्या एकमेकीला बघायच्या, कोण बघायचे काय हे असलं. इथं कोणी 500 रुपये देऊन आणले का? आणलं असलं तर हात वर करा. यांच्या सभेला लोक जमत नाही. काय घेऊन करतं मला माहिती नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयानं काँग्रेसला नोटीस बजावली आहे. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात गरिबांना वर्षाला 72,000 रुपये देण्याची न्याय योजना जाहीर केली आहे. या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. न्याय योजना ही मतदारांना लाच देण्याच्या कॅटेगरीमध्ये येत नाही का, असा सवाल न्यायालयानं केलाय. तर या प्रकरणी पक्षावर बंदी घालणं किंवा दुसरी कारवाई का करू नये असा सवालही न्यायालयानं विचारलाय. न्यायालयानं या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे हे उत्तर मागितलंय. सुपरस्टार रजनीकांत आगामी विधानसभा निवडणुकांमधून राजकीय कारकिर्दीस सुरुवात करणार आहेत. याबाबतची घोषणा रजनीकांत यांनी शुक्रवारी केली. विधानसभेत आपला पक्ष सर्वच्या सर्व 234 जागा लढवेल असं त्यांनी स्पष्ट केलं. तमिळनाडूमध्ये 2021 साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र पोटनिवडणुकांच्या निकालांवर अल्पमतात असलेल्या अण्णाद्रमुक सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. मुख्यमंत्री के पलानीस्वामींच्या नेतृत्वातील सरकारला बहुमतासाठी 117 जागांची आवश्यकता आहे. सध्या त्यांच्याकडे 113 जागा आहेत. भारतासोबत वुहानसारखी बैठक घेण्यास तयार असल्याचं चीननं म्हणलंय. संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अनौपचारिक बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतातील निवडणुका संपल्यानंतर भारतातच ही बैठक होणार आहे.